कोरोनानंतर पुन्हा एकदा अवघे जग आता तुलनेने जुनाच असलेल्या परंतु मानवजातीस नव्याने धोकादायक ठरू शकणाऱ्या एका व्हायरसच्या प्रादुर्भावास सामोरे जात आहे. या व्हायरसला ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV या नावाने ओळखले जाते. भारताबाहेर जरी या HMPVच्या लागणीची सुरुवात झाली असली तरी आता त्याने देशात सुद्धा शिरकाव केला आहे. विविध ठिकाणी HMPVचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळे नागरिकांच्या मनावर कोविड पश्चात आता परत भीतीचे मळप दाटून येत आहे. ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस खरंच किती धोकादायक आहे, त्याने शरीरावर काय परिणाम होतो, त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यांच्यासह अनेक शंका कुशंका नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील कर्वे रस्त्याच्या मागील बाजूस असलेल्या संजीवन हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर जितेंद्र अग्रवाल यांनी HMPV बाबत सखोल माहिती दिली आहे. आरोग्यास धोकादायक ठरू पाहत असलेल्या या व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी डॉक्टर अग्रवाल पुढे सरसावले आहेत. त्यांच्याशी केलेल्या बातचीतीमधून अनेक प्रश्नांचा उलगडा होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र किसनचंद अग्रवाल, फिजिशियन, मेडिकल डायरेक्टर संजीवन हॉस्पिटल, सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे. आज पुन्हा एकदा जग एका नवीन व्हायरसच्या, म्हणजे तसा तो जुनाच आहे, या एका धोक्यावर आपण पुन्हा एकदा उभे आहोत. आज आपण ऐकतोय HMPV हा व्हायरस पुन्हा जगात धुमाकूळ घालायला तयार झालेला आहे. हा व्हायरस नवीन आहे का? तर तसा तो नवीन नाही. आपल्याला तो नवीन आहे कारण तो एका प्रमाणात बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, हा जुनाच व्हायरस आहे. रेस्पायरेटरी सिन्सिटिव्ह व्हायरस RSV या ग्रुपचा, या फॅमिलीचा, ह्या कुटुंबाकडनं आलेला तो व्हायरस आहे. आणि हा मुख्यतः हा अप्पर रेस्पायरेटरी म्हणजे नाक, कान, घसा ह्यापर्यंत इन्फेक्शन देण्याचं काम करत असते. आता प्रत्येकाची जागा ठरलेली आहे, कुठलं इन्फेक्शन कुठपर्यंत राहावं त्याची सीमित दिली आहे. पण तो जेव्हा क्षेत्राच्या बाहेर जातो, म्हणजे तो घशापासून खाली फुफ्फुसापर्यंत जायला लागला तर फुफ्फुस संसर्ग होईल, ज्याला आपण न्यूमोनिया असं म्हणतो, किंवा काही वेळेला ब्रॉन्कायटिस अशा प्रकारे प्रेझेंटेशन होतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय गरजेचं असतं तर सगळ्यात पहिली आवश्यकता ही आपल्याला प्रिव्हेन्शन, म्हणजे हे होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची. दुर्दैवानं कोविडनं आपल्याला खूप पिडलं, पण त्याच्यातनं आपण समाज म्हणून किंवा आम्ही वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक किंवा आरोग्य संस्था म्हणून थोडे कमी पडलो प्रबोधन करण्यामध्ये. आणि कोविडनंतर आम्ही काहीच बोध घेतला नाही असा त्याचा अर्थ होतो. आजही घाण आहे, आजही लोक रस्त्यावर थुकतो आहोत, आजही आपण स्वच्छता पाळत नाही आहोत, हे आपलं अपयश आहे. आणि याच्यामुळेच अशा प्रकारचे व्हायरस बळावतात, त्याचा आपला गैरफायदा घेतात. HMPV व्हायरस हा कसा प्रेझेंट होतो तर सर्दी, खोकला, शिंक, काही वेळेला घशात दुखणे आणि थकवा, डिहायड्रेशनमुळे, तापामुळे थकवा येणे, हे सामान्यतः त्याचे प्रेझेंटेशन्स आपण लक्षण म्हणतो असं आहे. आणि ह्याची ट्रीटमेंट काय तर लाक्षणिक ट्रीटमेंट, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असं त्याला म्हणतो. म्हणजे सर्दी खोकला झाला, सर्दी खोकल्याची औषधं घ्या, ताप आला, तापाचं पॅरासिटामॉल आहे. याला अँटीबायोटिकची गरज नाही. आजच्या घडीला याला कुठलंही अँटीव्हायरल हे औषध अवेलेबल नाही. आपण कोरोनामध्ये ऐकलं की रेमडेसिवीर सारखं औषध आहे, नंतर मोनोक्लोनल अँटीबॉडीजसारखे अँटीबायोटिक्स आले, इंजेक्शन्स आले, तशा प्रकारचं काहीही याच्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ हा खूप धोकादायक नाही असं नाही. धोकादायक कधी होऊ शकतो ज्या वेळेला आपली स्वतःची प्रतिकारक शक्ती कमी आहे. म्हणजेच काय तर ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना हृदयविकाराचा आजार आहे, जे लोक कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज आहेत, ज्यांना कॅन्सरसारखी औषधं चालू आहेत, ज्यांना स्टिरॉइडसारखी औषधं चालू आहेत, ज्यांना इम्युनोसप्रेशन चालू आहे, म्हणजे संधिवाताचा आजार आहे आणि इम्युनोसप्रेशन चालू आहे, कातडीचा आजार आहे, ॲलर्जीचा आजार आहे, म्हणजे यांची प्रतिकारक शक्ती स्टेकवर लागलेली आहे, झगडते कुठल्या ना कुठल्या आजाराशी. अशा लोकांची शक्ती मुळातच कमी आहे. अशा लोकांमध्ये हा व्हायरस पटकन डोके वर काढून पुढे प्रोग्रेस, त्याचा फैलाव होऊ शकतो, तो वाढू शकतो. आणि तो वाढू नये याच्याकरता काळजी घेणे हे फार महत्त्वाचं आहे. मग काय काळजी घ्यायची? सिंपल गोष्ट आहे, स्वच्छ हात धुणे, वारंवार हात धुणे. खोकताना किंवा शिंकताना आपण काय करतो, नैसर्गिकरित्या आपला हात नाकावर जातो, तसं न करता किंवा आपला जो कोपरा आहे हाताचा तो नाकाजवळ नेणे. याचं कारण असतं की जेव्हा मी हाताने शिंकून हात हे करतो तेव्हा मी हात टेबलला लावतो, मोबाईलला लावतो, चष्म्याला लावतो आणि त्याच्यातनं या व्हायरसचा प्रसार होतो. मी जेव्हा एल्बो इथं लावतो त्यावेळेला हे कुठेही टच होत नाही. हे सगळ्यात प्रिव्हेन्शनचं काम आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, स्वच्छता बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं सामाजिक कर्तव्य आहे. आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. प्रबोधन तर व्हायलाच पाहिजे. शासन याच्यासाठी सगळ्या गोष्टी करतं आहे, पण समाज म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. तरच आपण
असल्या आजारांपासून बचावू शकतो स्वतःला आणि दुसऱ्यांनाही त्याच्यापासून बचावू शकतो. तिसरी गोष्ट, जर कुठल्याही प्रमाणात सिम्पटम्स अशा प्रकारे आले तर त्याचे प्रत्यक्ष लगेच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आपल्या जवळच्या डॉक्टर्सना ताबडतोब याच्याबद्दल कल्पना देऊन त्याच्यावरची औषधं घेणे आणि स्वतःला त्याच्यापासून पुढे प्रोग्रेस होण्यापर्यंत वाचवणं. बरं, हा आजार शक्यतो लहान मुलांना होतो, ठीक आहे, आणि वयस्कर लोकांना 65च्या वरती. त्यामुळे ह्या 2 गटातल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कुटुंब म्हणून आपण ह्या लोकांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे हे गरजेचं आहे. क्रक्स काय, तर हा व्हायरस धोकादायक नाही, पण काळजी घेणं गरजेचं आहे. या व्हायरसमुळे लहान मुलं आणि वयस्कर लोकांना आजार होऊ शकतो, तर त्या लोकांना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जे लोक अस्थमॅटिक आहे, जे लोक COPD ज्याला आम्ही म्हणतो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज, फुफ्फुसाचा विसर्ग असलेले लोक, किंवा ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना संधिवाताचा आजार आहे, त्यांची इम्युन सिस्टीम कमकुवत आहे, अशा लोकांनी न्यूमोकोकल वॅक्सिन्स किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स वेळोवेळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे. म्हणजे अशा प्रकारचे व्हायरस आल्यानंतर आपल्या फुफ्फुसामुळे इतर सेकंडरी इन्फेक्शन ज्याला मी म्हणतो, निमोनिया जो होतो आहे तो सेकंडरी इन्फेक्शन आहे. व्हायरल इन्फेक्शन झालं की मग त्याच्या ठिकाणी बॅक्टेरियल ज्याला म्हणतो ना की सगळे काबलेले आहेत, टपलेले आहेत, ते शत्रू आहेत आपले, ते पटकन तिथे येणार आणि त्याच्यावर घाला घालणार. तर यांच्यापासून आपला बचाव शकेल. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून आपण स्वच्छता बाळगणे, सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, स्वतःची स्वच्छता बाळगणे, त्याच्यानंतर आपण योग्य औषधोपचार त्या लक्षणांसाठी घेणे, आपल्या डॉक्टरना वेळोवेळी कळवणे, आपल्या समाजाची काळजी घेण्यासाठी, स्वतःची प्रकृती सांभाळण्यासाठी रोज नियमित व्यायाम, नियमित आहार आणि योग्य विचारशक्ती ठेवणे. HMPV आधीपासूनच अस्तित्वात आहे, तर मग आताच त्याने एकदम डोके वर कसे काढले आणि त्याचा प्रादुर्भाव सर्वदूर कसा पसरू लागला, असा प्रश्न मोशी न्यूज नेटवर्कने डॉक्टर अग्रवाल यांना विचारला असता ते म्हणाले, बेसिकली काय होतं की ज्याला आपण म्हणतो की समाजात घडलेल्या गोष्टी, म्हणजे वातावरण निर्मिती ज्याला आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट ही पटकन वरती डोकंवरून काढून काय येते, तर त्याला पोषक वातावरण निर्माण होतं. म्हणजे आता आपण बघितलं की थंडीचे दिवस सुरू झाले, वातावरणामध्ये बदल झाला. ज्यावेळेला थंडी निर्माण होते, आपण काय म्हणतो, अरे धुकं साठलं आहे, हवा विरळ झालेली आहे, कोरडी हवा झालेली आहे. धुकं साठलं म्हणजे काय, आपण म्हणतो दाटून आलं, आभाळ दाटून आलं. म्हणजेच काय होतं की वातावरणामध्ये जेव्हा हालचाल घडत असते, तर ती हालचाल घडत असताना त्या जंतूंची, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणून, त्याची हालचाल किती जास्त होती, डिस्पर्सिबिलिटी किती आहे, डेन्सिटी. आपण रोज वाचतो की हवेची क्वालिटी काय आहे, वातावरणातली आपण क्वालिटी वागतो. का देतात ते प्रदूषणाची क्वालिटी, की त्याच्यापासून होणारे श्वसनाचे आजार. आता जर बघितलं तर अनेक समस्या आहेत याच्यामध्ये. ज्याला म्हणून वातावरण शुद्धी हा जो प्रकार आहे, तो शुद्धीचा काळ म्हणजे कुठला काळ आहे, आपण एरवी म्हणतो की हिवाळा हा अतिशय चांगला ऋतू आहे, ज्याच्यामध्ये आपण तब्येत बनवू शकतो, हेल्दी सीझन म्हणतो. पण त्या हिवाळ्याच्या काळामध्ये हे अशा प्रकारच्या जंतूंची वाढ होते. जर इन्फ्लुएन्झा A आणि इन्फ्लुएन्झा B हा जर 2000चा डाटा बघितला US मधला, तर दरवर्षी हिवाळ्यामध्ये US मध्ये 4 मिलियन पेशंट आजारी पडतात इन्फ्लुएन्झाने. हा डाटा 2000 सालचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा हवेतला होणारा जो बदल आहे, याच्यातनं ह्या जंतूंची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण मिळतं. त्यात जर आपल्याकडनं काही गोष्टी घडत असतील, म्हणजे सफाई नसेल, स्वच्छता नसेल, कोणतं वातावरण असेल, रस्त्यावर थुंकणं जात असेल, घाण कचरा असेल, स्वतःची स्वच्छता नसेल, वातावरणातली वातावरण म्हणजे कसं, स्वतःचं शरीराचं वातावरण, म्हणजे आपण आंघोळ करतो, स्वच्छता ठेवतो, चांगले कपडे रोजच्या रोज घालतो, हे स्वतःच्या शरीरातलं वातावरण. शरीरातल्या वातावरणाबरोबर बाहेरचं वातावरण, माझ्या घरातलं वातावरण, कचरा आहे, घाण आहे, साफ केला, कचरा उचलून बाहेर टाकला, तो बरोबर प्रॉपर डब्यात गेला पाहिजे. ओला सुका कचऱ्यासाठी आपलं प्रशासन इतक्या गोष्टी करत आहे आणि त्याला फ्रूट पण दिसत आहे, फळ पण मिळते आपल्याला, नाही असं नाही. त्याच्यानंतर तिसरं वातावरण काय, घराच्या बाहेरचं वातावरण, ज्याला आपण कॉलनी म्हणतो, सोसायटी म्हणतो, त्या सोसायटीची स्वच्छता, म्हणजे येणारा स्वच्छता करणारा स्वच्छता जो कर्मचारी आहे त्यांनी ठेवलेली स्वच्छता. त्याच्यानंतर तिसरी शहराची स्वच्छता, रस्त्यावरची, प्रशासन त्याच्यासाठी मदत करत आहे. पण समाज म्हणून आपण त्याची काळजी घेतोय का, तर आपण आपल्या घराची काळजी घेतोय, आपल्या शरीराची काळजी घेतोय, पण आपल्या रस्त्यांची काळजी घेत नाही. आपल्या रस्त्यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रशासनावर सोडून चालणार नाही. त्यासाठी माझं स्वतःचं योगदान असायला हवं. मग ते जर स्वच्छ केलं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवली, तर ह्या जंतूंना वाढण्याची, ज्याला म्हणतो ना पोषक वातावरणाची सुविधाच होणार नाही. आणि ते जर वाढले नाही तर नॅचरली आपल्याला सगळ्यांना त्याचा आजार होणार नाही. त्यामुळे वातावरण हा सगळ्यात पहिला मोठा दोष. त्याच्यानंतर आपलं खानपान, आपण जे कोरोनामध्ये आजारी झालो त्याच्यातनं आपल्या प्रतिकारशक्ती कमी झाली, पण त्याच्यातनं आपल्याला रोजचा व्यायाम, रोजचा आहार, ह्या गोष्टी शिकून त्याप्रमाणे कन्सिस्टंट राहायला हवं होतं. ते आपण नाही करू शकलो.
तर ते प्रबोधन अजून होणं आणि त्याच्यावर आपण आणखीन कष्ट करणं हे गरजेचं आहे. HMP व्हायरससाठी संजीवन हॉस्पिटल काय करत आहे, तर वेळोवेळी आम्ही आमच्या सगळ्या पेशंटसाठी प्रबोधन करतच आहोत की सामाजिकदृष्ट्या आपल्याला काय करता येईल, नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल. तसेच अशा प्रकारचे पेशंट्स जेव्हा येत आहेत त्यांना योग्य उपचार देऊन त्याचबरोबर हे प्रिव्हेंट व्हावं याच्याकरता काळजी घेण्यासाठी काही गोष्टी आम्ही त्यांना शिकवत आहोत, ज्याला आम्ही पेशंट एज्युकेशन म्हणतो. प्लस उपचारासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे की असे पेशंट जे आहेत की जे डायबेटिक रुग्ण आहेत किंवा ज्यांना हृदयविकारासारखा आजार आहे की जे याच्यातनं पुढे कॉम्प्लिकेशन्समध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून अगोदरच वेळोवेळी ट्रीटमेंट देऊन त्याप्रमाणे आम्ही त्यांना सल्ले देत आहोत. जे अशा प्रकारचे ऑलरेडी रुग्ण आमच्याकडे नोंदणी करण्यात आलेले आहेत, रजिस्टर्ड आहेत, जे ऑलरेडी OPDला इंडोरला फॉलोअप करत आहेत, अशा लोकांना ऑलरेडी आम्ही याबद्दल एज्युकेशन दिलेलं आहे, त्यांना त्या प्रकारचा मेसेज दिलेला आहे. तसंच आम्ही आमच्या बाह्यरुग्ण विभागात, आंतररुग्ण विभागात याचं वेळोवेळी प्रबोधन करत आहोत आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट मिळेल याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स, ICU रजिस्ट्रार्स, ICU इंटेन्सिव्हिस्ट याच्या प्रकारे सगळे या पद्धतीने तज्ज्ञ या विषयामध्ये ज्ञान मिळवलेले, अपडेट केलेले डॉक्टर्स आत्ता आपल्याकडे कार्यरत आहेत आणि त्या दृष्टीनं आपण योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देत आहोत. आणि याचे रिझल्ट्स म्हणून आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये म्हणजे गेल्या 10-15 दिवसामध्ये मी म्हणेन 2 आठवड्यामध्ये म्हणून त्या 2 आठवड्यामध्ये अशा प्रकारचे झालेले पेशंट्स पूर्णपणे व्यवस्थित घरी गेलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये मृत्यू झालेला नाही. ही अतिशय चांगली आणि समाधानाची गोष्ट आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.